सो वेलकम अगेन टू द व्हेरी इम्पॉर्टंट सेशन आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या आपल्या या सेशन मध्ये. अँड जे काही आपल्याला व्ह्युअर्स पाहत असेल त्या सर्वांना मला सांगायला आवडेल की टुडे वी हॅव द व्हेरी स्पेशल गेस्ट मिस श्रद्धा उदावंत जी, सिलेक्टेड ॲज अ डेप्युटी कलेक्टर 2020 मध्ये राज्यामध्ये मुलीमधून तिसरा क्रमांक श्रद्धा उदावंत यांनी मिळवलेला आहे आणि आता सध्या त्यांची नियुक्ती डेप्युटी कलेक्टर म्हणून यावर्षी झालेली आहे. तर श्रद्धाजी, प्रथमतः तुमचं खूप खूप स्वागत आणि तुम्ही हा जो माइलस्टोन गाठलेला आहे त्याबद्दल तुमचं मनस्वी स्वागत. काय आहे पहिली प्रतिक्रिया, कसं वाटतंय निकाल ऐकून? सर, मला फर्स्ट ऑफ ऑल तुमचं थँक्यू. तुम्ही एवढं छान वाम वेलकम केलं आहे माझं आणि छान वाटतं आहे मला. एमपीएससी मधली सर्वोच्च जी पोस्ट असते डेप्टी कलेक्टर, आज त्या ठिकाणी माझं सिलेक्शन झालेलं आहे. खूप आनंदही वाटत आहे. एक 3 ते 4 वर्षांचा प्रवास इथं संपला आहे आणि आता परत पुन्हा एमपीएससी देण्याची आवश्यकता नाही, त्यामुळे सुद्धा आनंद होतो आहे. आणि खरं सांगायचं झालं तर आनंद शब्दात व्यक्त करता येत नाहीये मला. आनंद जास्त आहे का जिम्मेदारी वाढली याची जाणीव जास्त आहे? सर, कुठेतरी जबाबदारी वाढली याची जाणीव जास्त आहे. व्हेरी गुड. श्रद्धाजी, खूप खूप स्वागत पुन्हा एकदा तुमचं. आणि तुम्हाला माझ्या प्रश्नांचा भडीमार येण्या अगोदरच तुम्हाला तुम्ही एकदम प्रसन्न आणि हसतमुख दिसताय, त्याबद्दल खूप खूप छान वाटते मला सुद्धा. आणि प्रश्नाचा हा सिलसिला आपण आता असंच पुढे जाणार आहोत की आपल्याला महाराष्ट्रभर किंवा महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा असे अनेक जण असतील जे आपल्याला ऐकणार आहेत, आपल्याकडून वेगवेगळ्या प्रकारची प्रेरणा घेणार आहेत. तर माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे की एमपीएससी एक मृगजळ आहे आणि या मृगजळामध्ये तुम्ही प्रवेश कसा केला? म्हणजे तुम्हाला नेमकी कोणाची प्रेरणा होती का तुम्हाला स्वतः असे विचार मनामध्ये आले होते की आपण एमपीएससी केलं पाहिजे? सर, 2014 साली मी माझं कम्प्युटर इंजिनिअरिंग कंप्लीट केलं. तेव्हा लास्ट इयरला असताना मी 2 कंपन्यांसाठी ट्रायही केलं होतं. पण तेव्हा अनफॉर्च्युनेटली आणि आता फॉर्च्युनेटली असं म्हणता येईल की माझं सिलेक्शन झालं नाही. आणि त्यानंतर मग कुठेतरी मी विचार केला की ह्याशिवाय मला नवीन काय करता येऊ शकतं. आणि खरंच माझं कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये इंटरेस्ट आहे का? मी त्या फील्डला माझे 100% देऊ शकते का? कुठेतरी मीनव्हाईल मला जाणवायला लागलं की प्रत्यक्ष मशीनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यापेक्षा किंवा कम्प्युटरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यापेक्षा मला कुठेतरी प्रत्यक्ष व्यक्तींचे, प्रत्यक्ष माणसाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला जास्त आवडेल. मग त्यानंतर मी कम्प्युटर इंजिनिअरिंग संपल्यानंतर 2 ते 3 महिन्यांनी मी थोडीशी माहिती घेतली की खरंच मला एमपीएससी करायला पाहिजे का? कारण की अचानक 4 वर्षाचा प्रवास इंजिनिअरिंगचा आणि त्याआधी इंजिनिअरिंगसाठी खर्च केलेले 2 वर्ष. म्हणजे असं पूर्ण 6 वर्षाचं जे माझं सेटअप होतं ते सोडून नव्या फील्डमध्ये एंटर करणं हे सोपं नव्हतं. मग मी अनेक जणांची मतं घेतली, राय घेतली. तेव्हा माझ्या फॅमिलीचं असं काही कंपल्शन नव्हतं की तू हेच कर किंवा ते कर. त्यांचं म्हणणं होतं की तुला ज्या गोष्टीमध्ये आवड असेल तू ती गोष्ट कर. नंतर मी माझ्या काही फ्रेंड्सचं पण ओपिनियन घेतलं. मग माझा एक फ्रेंड आहे महेंद्र म्हणून. त्यांनी मग मला खूप छान समजून सांगितलं की हे बघ, तुझी आवड आहे, तुला अधिकारी व्हायची इच्छा आहे तर तू ट्राय करू शकते. ॲट द एज ऑफ 58 तुला रिग्रेट नको व्हायला की मी करू शकले असते आणि मी जर केलं असतं ते खूप चांगली अधिकारी झाले असते. त्यामुळे तू ट्राय कर. यश मिळालं तर खूप चांगलं आणि नाही मिळालं तरीही तुला शिकायला भेटेल. अशा प्रकारे मी ह्या मृगजळामध्ये एंट्री केली. व्हेरी गुड. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला मित्रांचीही मदत झालेली आहे या प्रक्रियेमध्ये येण्यासाठी. परंतु आता जसं की तुम्ही उल्लेख केला की तुमचं बॅकग्राऊंड कम्प्युटर इंजिनिअरिंगचा आहे, तर त्या कम्प्युटर इंजिनिअरिंगचा आणि एमपीसीच्या जनरल स्टडीजचा तर फार तर काही संबंध येणार नाही. तरी वाटतं का तुम्हाला की माझ्या एखाद्या विषयामध्ये किंवा सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये माझ्या बॅकग्राऊंडचा मला या एमपीसी प्रक्रियेत एक एक्स्ट्रा बेनिफिट असा काही मिळाला का? सर, असा एक्स्ट्रा बेनिफिट काही असं मला म्हणता येणार नाही. कारण जर आपण पाहिलं तर कम्प्युटर इंजिनिअरिंगचा सिलेबस आणि एमपीएससीचा सिलेबस ह्याच्यामध्ये फक्त एमपीएससीच्या टोटल 800 मार्कापैकी फक्त 5 मार्क हे कम्प्युटर टेक्नॉलॉजीला आहेत एमपीएससी मध्ये. आणि सायन्स टेक्नॉलॉजीमध्ये इतर अनेक विषय कव्हर केले जातात. करेक्ट. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मधले पण इतर काही विषय आहेत. तर त्याचा डायरेक्टली मला असं कुठला फायदा नाही भेटला, पण इनडायरेक्टली मला फायदा झाला. जसं की माझं अॅनालिटिकल थिंकिंग असेल तर ते अॅनालिटिकल थिंकिंग माझं कम्प्युटर इंजिनिअरिंग मुळे खूप स्ट्रॉंग झालं कुठेतरी. आणि त्याचा इनडिरेक्टली मला इकडे अभ्यास करताना अभ्यासाची बैठक असेल 8-8 तासांची, ती तिकडनं लागली, मला सवय तिकडनं लागली इंजिनिअरिंग पासून. तर त्याचा इनडिरेक्टली फायदा झाला असं मला म्हणता येईल. गुड.
आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की एमपीएससी म्हटलं की एक मोठं विश्व आहे महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी, की एमपीएससी मध्ये पास झालो म्हणजे काहीतरी आपण समथिंग इम्पॉसिबल असं काहीतरी मिळवलेलं आहे आणि ते एक वास्तव पण आहे. परंतु यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टप्पे आहेत, ॲज यू नो बेटर, की एक पूर्वपरीक्षा आहे. ते पूर्वपरीक्षा अगोदर विचार येणं मनामध्ये अपेक्षित आहे. विचार आल्यानंतर ते पूर्वपरीक्षेचा स्टडी, मुख्य परीक्षेचा अभ्यास, पुन्हा एक तिसरा एक टप्पा आपल्याला भेडसावणार असतो मुलाखत. अशा वेगवेगळ्या टप्प्यातून तुम्ही आलेला आहात. तर तुमच्या मते या हो सर. तिन्ही टप्प्यामध्ये कुठला असा टप्पा आहे किंवा कुठलं असं एक ठिकाण आहे की जिथं तुम्हाला कुठेतरी आव्हान वाटलं, कुठेतरी चॅलेंज वाटलं, की यार इथे मी कुठेतरी एक्स्ट्रा काहीतरी काम केलं पाहिजे, असं कुठला टप्पा तुम्हाला वाटतो? सर ऍक्च्युली आता हे तिन्ही टप्पे तेवढेच इम्पॉर्टंट आहे एमपीएससी मध्ये. प्रिलियम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू. अनेक वेळा असंही होतं की मुलं हे प्रिलियम्स मध्येच अटकतात. 3-3 वर्ष मुलं हे प्रिलियम्स मध्येच अटकतात. मग मेन्स क्लिअर झाली त्यानंतर ही इंटरव्ह्यू मध्ये अनेक जणांना पर्सनॅलिटीची जी टेस्ट असते इंटरव्ह्यू, त्याच्यामध्ये अनेक जणांना प्रॉब्लेम्स येतात. तर पहिले तर मी हे सांगेन की हे तिन्ही टप्पे इक्वल इम्पॉर्टंट आहे. प्रिलियम्स करेक्ट. पास झाल्यावर मेन्स, मेन्स पास येस. झाल्यावर इंटरव्ह्यू. येस. आणि जर पोस्ट मिळवण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी जर आपण पाहिलं आणि चांगली क्लास म्हणजे पोस्ट मिळवण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी मेन्स आणि इंटरव्ह्यू हे हे दोन भाग महत्वाचे आहेत. कारण की मेन्सचा स्कोर आणि इंटरव्ह्यूचा स्कोर ह्याचा मिळून जो फायनल स्कोर होतो, हा फायनल स्कोर आपल्याला पोस्ट देण्यामध्ये महत्वाचा ठरतो. आणि मला जर कुठे आव्हान वाटत असेल तर ते ऍज अ माय पर्सनॅलिटी पॉईंट ऑफ व्ह्यू, तर ते मला आव्हान होतं मेन्समध्ये. कारण की प्रिलियम्स मी आधीपासून पहिल्या टप्प्यापासून पास होत गेलेले आहे, की जसं की मी 2014 नंतर अभ्यासाला स्टार्ट केलं ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये 2014 मध्ये. आणि 2015 ची पहिली प्रिलियम्स मी 3-4 महिन्याच्या अभ्यासावर दिली आणि ती प्रिलियम्स मी पासही झाले. त्यानंतर मेन्स, त्यानंतर इंटरव्ह्यू आणि कुठेतरी इंजिनिअरिंगमुळे एक पर्सनॅलिटी आपली डेव्हलप झालेलीच असते. कॉन्फिडन्स आलेला असतो. त्यामुळे मला इंटरव्ह्यूला ॲज सच काही प्रॉब्लेम झाले नाहीत. माझा इंटरव्ह्यू चांगला जात होता. पण मेन्सचा स्कोर हा पोस्ट मिळवण्यामध्ये खूप इम्पॉर्टंट असतो. मग हाच स्कोर माझा 2015 मध्ये कमी होता. त्यामुळे मला पोस्ट नाही भेटली. 2016 मध्येही तो कमी होता. त्यामुळे मला पोस्ट नाही भेटली. 2017 मध्ये मला ग्रुप बी ची पोस्ट भेटली. मग हा जो मेन्सचा सिलेबस असतो तो सुद्धा खूप वाईल्ड असतो आणि त्याचा पण अभ्यास तेवढाच अ, जास्त प्रकारे होणं महत्वाचं असतं. तो एक टप्पा चॅलेंजिंग वाटतो मला. अच्छा. जसं की तुम्ही सांगितलं की मुख्य परीक्षेचा अभ्यास करणं एक एक प्रकारचा टास्क आहे, एक आव्हान आहे. मग या बऱ्याचशा 4-5 प्रिलिम्स दिल्या, 2-3 मेन्स परीक्षा दिल्या, कुठेतरी आपल्याला अपयश आलं. या या अपयशाच्या प्रक्रियेमध्ये कुठले विषय तुम्हाला आव्हानात्मक वाटत होते, की तुम्हाला असं वाटत होतं की हे विषय जर मी आणखी स्ट्रॉंग केले असते, तर मला ॲज अर्ली ॲज पॉसिबल की मला एखादी पोस्ट लवकर मिळून गेली असती? म्हणजे त्या अभ्यासाच्या प्रक्रियेमध्ये असा कुठला विषय आहे किंवा 1-2 विषय आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला आव्हान वाटलं, की ज्यामुळे तुम्हाला असं वाटलं की माझी पोस्ट मिळत नाहीये, नंतर तुम्ही त्याच्यावरती कसं ओव्हरकम केलं? अच्छा. सर मला असं वाटतं की मेन्सचा जो ओव्हरऑल स्कोर असतो, तो पेपर 1, 2, 3 आणि 4 ह्याच्यामध्ये पेपर 2 आणि 3 हे खूप मॅटर करतात. कारण की त्याच्यामध्ये 100 प्लस स्कोर होऊ शकतो. मग हे पेपर 2 आणि 3 कुठेतरी चांगल्या नोट्स काढून ठेवणे, त्याची वारंवार रिव्हिजन करणे, हे मेन्स हा स्कोर वाढवण्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतो. तिथे कुठेतरी मी कमी पडले होते पेपर 2 आणि 3 मध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की इंग्लिशचं ग्रामर आणि मराठीची रायटिंग हे हे 2 माझं पुअर होतं. जसं की इंग्लिशचं ग्रामरमध्ये मला 2017 साली 7 मार्क आले होते 50 पैकी आणि 2019 मध्ये जी मेन्सची परीक्षा दिली त्यामध्ये मला 50 पैकी 38 मार्क्स आले. निअर अबाउट 38-39 मार्क्स आहेत मला इंग्लिश ग्रामरमध्ये. आणि मराठीमध्ये तर मराठीचं माझं रायटिंग वीक होतं थोडंफार. तर ते रायटिंग मग मी हळू-हळू सुधरवलं. जसं की मी मग यावेळेस असं ठरवलं होतं 2019 साली की काहीच करायचं बाकी सोडायचं नाही, सगळंच करायचं. त्यासाठी करेक्ट. मग मी अक्षरशः 12 खडी लिहून हँडरायटिंग सुधरवण्यापासून मराठीची मी तयारी चालू केली. आणि इंग्लिश ग्रामर मी कसं सुधरवलं तर पूर्ण वर्षभर म्हणजे प्रिलिम्स असू, मेन्स असू, मी इंग्लिश ग्रामरचा अभ्यास सोडला नाही. मी इंग्लिश ग्रामरचे वेगवेगळे क्लासेस केले. 2 ते 3 इंग्लिश ग्रामरचे मी क्लासेस केले आणि त्यानंतर मग मी इंग्लिश ग्रामरसाठी चांगलं रेफरन्स बुक यूज केलं, पाल सुरी, जे की मी आधी 2017 पर्यंत कधीच यूज केला नव्हता. आणि ते रेफरन्स बुक मी 5, 6, 7 वेळेस वाचलं. त्याच्या नोट्स काढल्या. त्या नोट्सची वारंवार रिव्हिजन केली. आणि जसं की मला थोडाफार पाठांतराचा फोबिया होता. माझं पाठांतर व्हायचं नाही, बट माझं एनालिटिकल स्किल खूप चांगलं होतं.
की मी एखाद्या अननोन MCQचंही आन्सर काढू शकत होते, जे डिरेक्टली पेपरमध्ये येतात आयोगाच्या. जे मी कधी वाचले नाही असे MCQचे आन्सर मी काढू शकत होते. बट जे आपण म्हणतो की हातचे मार्क्स असतात, जसं की व्होकॅब्युलरी असेल किंवा आर्टिकल्स असतील पॉलिटीचे, तर हे माझे मार्क्स जात होते. सो मी इंग्लिशची मग व्होकॅब्युलरी पाठांतर केली आणि हे करण्यासाठी वेगळे एफर्ट्स नाही घेतले. जेव्हा आपण कुठेतरी ट्रॅव्हलिंगमध्ये असतो, जातो येतो किंवा गाडीवरनं प्रवास करतो, ह्या प्रवासादरम्यान मग मी ही व्होकॅब्युलरी पाठ केली, आर्टिकल्स पाठ केले. YouTubeवरचे काही लेक्चर्स ऐकले इंग्लिशचे. जो फावला वेळ असतो त्या वेळेमध्ये जसं की जेवण करताना वगैरे. मेन्सच्या 2 महिन्याआधी मी कंटिन्यू इंग्लिशचे लेक्चर्स जेवण करताना ऐकत होते. सो वेगळा असा टेक्नॉलॉजीचा वापर करण्यासाठी मला वेळ देण्याची आवश्यकता पडली नाही. आणि जो इंग्लिशचा एक फोबिया होता, की इंग्लिशचं ग्रामर माझं मार्क्स चांगले येत नाहीये ग्रामरमध्ये. सो तो फोबिया दूर झाला. मी आयोगाचे क्वेश्चन पेपर सोडवले. डेली मी एक इंग्लिशचे 100 क्वेश्चन सोडवत होते. त्याचा सुद्धा मला खूप फायदा झाला. गुड. म्हणजे अतिशय इंग्रजीची फोबिया होती म्हणायचं तुम्हाला. पण असं कधी हं. असं एकदा घडलं होतं असं कधीतरी तुमच्या एखाद्या टीचरनं की तुमच्याबद्दल खूप असा कॉन्फिडन्स जागृत केला होता की जर तुम्हाला यावरची पोस्ट नाही मिळाली तर सर वर्गात फाशी घेणार आहेत, हे कुठेतरी विधान योग्य आहे का असं तुम्हाला आठवतंय का कुठे? हो तर झालं होतं असं आपल्याच क्लासमध्ये झालं होतं इंग्लिशच्या आणि तेव्हा मी मेन्सला अपियर होते आणि मी सांगितलंही होतं की सर इंग्लिशमुळे माझं मार्क्स कमी येत आहेत. माझ्या पोस्ट जी मला क्लास 1 भेटायला पाहिजे ती मला क्लास 2 ची पोस्ट भेटते आहे. आणि तर तेव्हा तुम्ही चॅलेंज केलं होतं की जर तुला यावेळेस TC भेटली नाही तर मी वर्गात फाशी घेईल. बट सर तुमच्यावरती वेळ आली नाहीये, थँक गॉड. थँक गॉड, थँक गॉड. तुम्ही माझी फाशी वाचवल्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. नाहीतर आज तुमचा मला इंटरव्ह्यू सुद्धा घेता आला असता. व्हेरी नाईस श्रद्धाजी. माय नेक्स्ट क्वेश्चन टू यू की बेसिकली काय होतं की मुलांचा अभ्यास करण्याच्या पद्धतीमध्ये काही मुलांची मानसिकता असते की आधी मी पूर्वचा अभ्यास करतो, नंतर मेन्सचा अभ्यास करतो, मुलाखतीचा विचारच नाही सध्या. मग नेमकी तुमचा अभ्यास करण्याचा टप्पा हा पूर्व अधिक मेन्स होता का पूर्व आणि मेन्स एकत्रित करून सुद्धा अभ्यास करता येऊ शकतो? व्हॉट वॉज युअर स्ट्रॅटेजी ऍट दॅट टाइम? सर मला असं वाटतं की मुलं जेव्हा स्टार्ट करतात MPSCच्या अभ्यासाला, तेव्हा पूर्व परीक्षा वेगळी, मुख्य परीक्षा वेगळी आणि मग इंटरव्ह्यू जेव्हा येईल आणि तेव्हा मग त्या इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करायचं असं असं होऊ शकत नाही. कारण की पूर्व आणि मुख्यचा नियर अबाउट 60% सिलेबस हा सेम असतो या, आणि कुठेतरी 40% सिलेबस हा मुख्यचा एक्स्ट्रा असतो. करेक्ट. आणि मग मला असं वाटतं की आपण फर्गेशन करू शकतो की प्रिलियम्ससाठी मी फक्त हे 2 बुक्सच वाचल. एक्झाम्पल पॉलिटीचे 2 बुक्स वाचून सुद्धा आपण प्रिलियम्सचे 10 क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो पॉलिटीचे. करेक्ट. पण हेच मेन्सच्या बाबतीत होऊ शकत नाही. मेन्स करण्यासाठी 3 ते 4 रेफरन्स बुक ॲडिशनल घ्याव्या लागतात. मग त्यांच्या सगळ्यांच्या एकत्रित नोट्स काढाव्या लागतात. त्या नोट्स कंपाईल कराव्या लागतात. त्याचं वारंवार रिव्हिजन करावं लागतं. तर मला असं वाटतं की जो कॉमन सिलेबस आहे प्री आणि मेन्सचा, तो कॉमन सिलेबस आधीच व्यवस्थित करून ठेवायचा. त्याच्या कॉन्सेप्ट क्लिअर करायच्या. त्याच्या व्यवस्थित नोट्स काढून ठेवायच्या. वारंवार रिव्हिजन करायचं. ह्यामुळे प्रिलियम्सचा GSला पण चांगला स्कोर येतो. प्रिलियम्स निघायला पण फायदा होतो त्याचा. आणि त्यानंतर जो मेन्सचा ॲडिशनल सिलेबस आहे 40% सिलेबस, मग तो प्रिलियम्स पास झाल्यानंतर किंवा आपल्याला जाणवलं की आता माझी प्रिलियम्स झाली आहे, तर तुरंत त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून आपण मेन्सच्या सिलेबसचा स्टार्ट केला पाहिजे. आणि आपण इंटरव्ह्यू बद्दल बोलायचं झालं तर मी असं म्हणेल की इंटरव्ह्यू ही अशी प्रोसिजर आहे की ती तुमची पर्सनॅलिटी रिफ्लेक्ट करते. तुम्ही करेक्ट. 1 महिना आधी किंवा 2 महिने आधी तिचं प्रिपरेशन करूच शकत नाही. करेक्ट. इंटरव्ह्यूमध्ये कॉन्फिडन्स चेक केला जातो, नॉलेज चेक केलं जातं, तुमचा प्रामाणिकपणा चेक केला जातो. ह्या सगळ्या गोष्टी अग्रेसिव्हनेस किती आहे विद्यार्थ्यामध्ये हे सुद्धा चेक केलं जातं. सो हे कुठेतरी MPSCचा जो प्रवास आहे 3-4 वर्षाचा, हा प्रवास करताना विद्यार्थ्यांनी त्यांची पर्सनॅलिटी त्या प्रकारे डेव्हलप केली पाहिजे. आणि असं म्हणतात की तुम्ही अधिकारी असं राहिलं पाहिजे ह्या 3-4 वर्षामध्ये की ॲज अन तुम्ही ऑफिसर आहात. तुमचं बिहेवियर तसं पाहिजे. करेक्ट. करेक्ट. सो ही गोष्ट खूप महत्वाची आहे. येस, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. करेक्ट, अगदी बरोबर बोलताय तुम्ही. आणि मला एक प्रश्न असतो की मुलांच्या नोट्स काढण्याबद्दलही आता जसं की पूर्वच आणि मुख्य परीक्षेबद्दल तुम्ही अतिशय सुंदर असे वर्णन केलं. पण बऱ्याच मुलांचा प्रश्न असतो की पूर्व आणि मुख्यचा अभ्यास एकत्रित करत असताना नोट्स काढण्याची एक प्रक्रिया मुलांच्या एक सतत मानसिकतेमध्ये एक वेगळं घर करून असते की हाऊ टू टेक नोट्स, हाऊ टू टेक डाऊन द इम्पॉर्टंट पॉइंट्स. कारण काही मुलांसाठी इम्पॉर्टंट पॉइंट्स म्हणजे ते पूर्ण पुस्तकच लाल किंवा रंगाचं कलरफुल करत बसतात. सो
अकॉर्डिंग टू युअर माइंड तुम्ही अशा काही नोट्स वगैरे तयार केल्या होत्या का स्वतःच्या, किंवा नोट्स तयार करणं म्हणजे काय, की स्वतःच्या केल्या पाहिजेत का इतर आपल्या मित्रांनी कोणी सिलेक्टेड आहेत त्यांच्या आपण नोट्स वापरले पाहिजे? इतरांच्या नोट्स वापरणं आणि स्वतःच्या नोट्स तयार करणं यामध्ये काही फरक वाटतो का, आणि कुठला बेनिफिशियल अधिक आहे? सर हा खूप चांगला क्वेश्चन आहे, कारण की ह्या क्वेश्चनचा आन्सर मला आधी भेटतच नव्हतं माझे तीन तीन वर्ष एमपीएससी ते पूर्ण होईपर्यंत. तर मी असं सांगेल की एखाद्याच्या नोट्स ऍज इट इज यूज करून कोणी अधिकारी होत नसतं. हा करेक्ट. माझा स्वतःचा अनुभव आहे. अनेक क्लासेसच्या नोट्स असतात किंवा अनेक सक्सेसफुल डेप्टी कलेक्टर, डीवायएसपी ह्या मुलांच्या नोट्स सुद्धा असतात. तर ह्या नोट्स तुम्ही जशाच्या तशा वाचू नाही शकत, कारण की त्यांचे वीक एरियाज वेगळे असू शकतात, तुमचे वीक एरियाज वेगळे असू शकतात. आणि दुसरा पॉइंट की नोट्स काढायला पाहिजे का? तर माझं स्वतःचं मी असं सांगेल की मी स्वतः नोट्स काढत होते. मी 2 प्रकारच्या नोट्स काढत होते. जसं की एक एक माझ्या नोट्स असायच्या की मी 30 ते 40 पेजेसच्या त्या नोट्स काढत होते. त्याच्यामध्ये पूर्ण तो एखादा टॉपिक टॉपिक म्हणता येणार नाही, एखादा सब्जेक्ट पूर्ण कव्हर अच्छा. होत होता 30 ते 40 पेजेसमध्ये. हम्म. आणि जे आपण 3 ते 4 रेफरन्स बुक वाचतो, तर ऍट द टाइम ऑफ रिव्हिजन आपण ते सगळे एकत्र घेऊन बसणं अपेक्षित नाहीये. 3 ते 4 बुक घेऊन बसणार आणि मग प्रत्येक बुक मध्ये आपण शोधणार. त्यापेक्षा आपण आपल्या नोट्स काढल्या आणि वेगवेगळ्या रेफरन्स बुक मधून त्या कंपाईल केल्या, तर रिव्हिजनला ते सोपं जातं. म्हणजे ते करेक्ट. 30 ते करेक्ट. 40 पेजेस मग आपले 2 दिवसामध्ये एक सब्जेक्ट आपला रिवाइज होतो. त्यानंतर वेळ येते की मायक्रो नोट्स काढायची. हा. एक्झामच्या 2 दिवस आधी सगळे सब्जेक्ट रिवाइज झालेले पाहिजे. मग त्यासाठी आपण जर बुक घेऊन बसलो समोर, तर मग आपल्याला लक्षात येतं, अरे मी हे विसरले, अरे मी ते विसरले. मग आपलं टेन्शन वाढतं, आपलं फ्रस्ट्रेशन वाढतं. मग पुन्हा आपल्याला ही फिलिंग तयार होते की आता मला काहीच आठवत नाही आणि आता माझं काहीच खरं नाही. मग त्यापेक्षा आपण मायक्रो नोट्स काढल्या आणि जाण्याच्या 2 दिवस आधी जर सगळ्या टॉपिक्सच्या त्या मायक्रो नोट्स रिवाइज केल्या, तर त्याचा खूप जास्त फायदा होतो. आता ही झाली एक बाजू. आणि दुसरी बाजू अशी आहे की माझे अनेक असे अधिकारी मित्र-मैत्रिणी आहे की ज्यांनी नोट्स न काढता बुक्सवरच इम्पॉर्टंट पॉइंट्सला फक्त अंडरलाईन करून आणि बुकच्या साईडलाच मायक्रो नोट्स काढून त्यांनी तिथे रिवाइज केलं. सो ते पण एक चांगले अधिकारी झाले आहेत. सो ही स्ट्रॅटेजी डिपेंड्स करते पर्सन टू पर्सन. बट अच्छा. माझ्या माझ्या बाबतीत जी लागू झाली ती 2 प्रकारे नोट्स काढणं ही माझ्या बाबतीत पद्धती लागू झालेली आहे. अच्छा, म्हणजे विद्यार्थ्यांनी सुद्धा अशा पद्धतीने आपापले स्वतःची एक स्ट्रॅटेजी बनवून पॉईंट्स काढण्याची प्रक्रिया राबवली पाहिजे, असं यातून आपल्याला प्रेरित होतं. मॅडम, जे आणखी एक मुलांचा एक जनरल क्वेश्चन असतो आणि त्या क्वेश्चनवरती भरपूर मुलं कन्फ्युजन आजही आहेत आणि भविष्यातही होतील कदाचित. तर तुमच्याकडून मला एक समर्पक उत्तर अपेक्षित असं आहे की हाऊ मेनी रेफरन्स बुक्स वी शुड यूज फॉर अ सब्जेक्ट. एका विषयासाठी आपण किती रेफरन्स बुक वाचले पाहिजेत? घडतं काय जनरली, आता जसं मला अनुभव आहे की मार्केटमध्ये पाहताना किंवा अभ्यास करताना एखाद्या लायब्ररीमध्ये ज्यावेळेस जातो, त्यावेळेस काय असतं मानसिकता मुलाची, की एक पुस्तक जर मुलगा एखादा वाचत असला जिओग्राफीचं, तर ऍट द सेम टाइम दुसरा कुठला तरी मुलगा दुसरं जिओग्राफीचं पुस्तक वाचतो आणि त्या दोघांमध्ये अशा प्रकारचं संभाषण होतं की अरे हा तू जिओग्राफी कुठल्या रेफरन्स वाटतो, कुठल्या लेखकाचं वाचतो आहेस, यांचं चांगलं करे, तो चांगलं म्हणतो, आणि हा हातातलं स्वतःचं जिओग्राफीचं पुस्तक खाली ठेवून ते जिओग्राफीचं पुस्तक घेऊन पुन्हा वाचायला प्रयत्न करतो. हे कितपत योग्य आहे? सर असं खूपदा होतं, जेव्हा आपण लायब्ररीमध्ये बसलेला असतो आणि रीडिंगमध्ये कोणतरी नवं बुक आणून वाचत असतं, तेव्हा आपल्याला वाटतं असं की अरे मी ते तर वाचलंच नाहीये आणि त्यात काहीतरी नवीन असेल आणि त्यामधनं क्वेश्चन पडले तर मग काय? स्पेशली येस. करंट अफेअरच्या क्वेश्चन्स बद्दल असं जास्त होतं. आणि ही एक स्ट्रॅटेजी पण असते मुलांची की एक्झामच्या 8-10 दिवस आधी मार्केटमधले नवे-नवे बुक्स आणायचे आणि मुलांना विचारायचं, "तू हे वाचलं का? तू ते वाचलं का?" आणि कुठेतरी आपला कॉन्फिडन्स डाऊन होऊन जातो ह्या सगळ्या करेक्ट. गोष्टींमध्ये. करेक्ट. करेक्ट. सो ह्यासाठी आपण काय करायला पाहिजे की सर, जसं तुमचा पहिला प्रेफरन्स क्वेश्चन होता की किती रेफरन्स बुक यूज करायला पाहिजे, तर मी असं म्हणेल की इट डिपेंड्स की तुम्ही प्रिलिम्स साठी रेफरन्स बुक वाचतायत की मेन साठी वाचतायत, की दोघांचं मिळून एकदाच तुम्ही अभ्यास करणार आहात. जर तुम्ही मेन साठी वाचत असाल तर तुम्हाला 2 ते 3 रेफरन्स बुक वाचणं खूप गरजेचं आहे. ते 2 ते 3 बुक्स मधल्या वेगवेगळ्या नोट्स काढून एकत्र कंपाईल करणं पण खूप गरजेचं आहे. कारण मेन्स मध्ये आपण पाहिलं तर कॉम्पिटिशन रिझल्ट हे एका मार्काने खालीवर होतात. एका मार्काने करेक्ट. मुलांची डीसी जाते, डीवायएसपी भेटते, असंही बरोबर. होतं. मग तिथे एक एक मार्क महत्वाचा असतो. सो मेन्सच्या वेळेस 3 रेफरन्स बुक वाचणं आणि जर एखादा दुसरा पॉईंट दुसऱ्या बुकमध्ये असेल, चौथ्या रेफरन्स बुकमध्ये, तरीही चालेल. पण मला असं अजून एक मी ऍड करेल की आपण किती रेफरन्स बुक वाचतो ह्याच्यापेक्षा सिलेबस मधला प्रत्येक पॉईंट कव्हर होतोय का त्या रेफरन्स बुक मधनं. एखादं बुक घेतल्यावर ते पहिल्या पानापासून ते शेवटच्या पानापर्यंत ऍज इट इज वाचण्यापेक्षा फक्त सिलेबस
जो आहे एमपीएससीने दिलेला, हा एक माइलस्टोन आहे की आपल्याला अभ्यास कसा करायचा आहे एमपीएससीचा, हा. हा तो सिलेबस दाखवतो. तेव्हा मग आपण त्या सिलेबसच्या पॉइंट वाईज एखादा आपण पॉइंट घेतला, आधुनिक भारताचा इतिहास, तो आधुनिक भारताचा इतिहास आपण 2 पुस्तकातनं वाचावा. एखादा पॉइंट जर आयोगाने विचारला असेल नवीन, तर तो तिसऱ्या बुकमधनं वाचून त्या पहिल्या बुकमध्ये ऍड करायचा. करेक्ट. जास्तीत जास्त रेफरन्स बुक वाचण्यापेक्षा मला वाटतं की कमीत कमी रेफरन्स बुक वाचायचे 2 ते 3 आणि त्याची वारंवार रिव्हिजन करायची. कारण की अच्छा. जे वाचतो ते पण अनेकदा मुलं विसरून जातात. तो करेक्ट. वारंवार रिव्हिजन करणं, कमीत कमी पुस्तकं वाचणं आणि परीक्षेच्या 1 ते 1.5 महिना आधी कुठलंही नवीन पुस्तक न वाचणं, मग कोणीही सजेस्ट करू देत. हे खूप महत्वाचं आहे. येस, येस. यू आर राईट श्रद्धाजी. अतिशय महत्त्वाचा मुद्दा सांगितला तुम्ही, की एक्झामच्या टप्प्यामध्ये शेवटच्या ज्या 1-1.5 महिन्यामध्ये आपण कुठलंही नवीन पुस्तक नाही घेतलं पाहिजे. मग ते कोणीही सजेस्ट करू, टीचरनी सजेस्ट करू, कुठल्या सिलेक्टेड विद्यार्थ्यांनी सिलेक्ट करू, तरी आपल्याला दुसरं नवीन पुस्तक ॲट द टाइम यूज करायचं नाही. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट मॅडम. आणि दुसरा एक प्रश्न असा आहे, की अभ्यास करताना साधारणपणे असं आपण पाहतो, की रेफरन्स पुस्तक आपण ज्यावेळेस बघतो, त्यावेळेस बरेचसे मुलं सिलेबस आपल्या जवळ ठेवत नाहीत. मग एखाद्या पुस्तकाचं वाचन करताना त्या विषयाच्या कट टू कट, लाईन टू लाईन अभ्यासक्रम जो आहे किंवा जो अभ्यासक्रम दिला आहे आपल्याला ते पुस्तकात, तो अभ्यासक्रम लाईन टू लाईन केला पाहिजे का ते पुस्तक आपल्या समोर येऊन ते पुस्तक आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे? तर जसं मी आधी सांगितलं की सगळ्यात आधी आपण आयोगाचे सिलेबस जो आहे तो आयोगाचा सिलेबस आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. राईट. आपल्या डेस्कवर तो सिलेबस वर्षाच्या 12ही महिने पाहिजे. आणि आपण एखादा टॉपिक वाचायला घेतला, पॉलिटीचा एखादा चॅप्टर वाचायला घेतला, तर त्या चॅप्टर मध्ये आपण बघायला पाहिजे की सिलेबस मध्ये कुठले पॉइंट्स आहेत त्या चॅप्टर मधले आणि त्यानंतर आयोगाने ह्या चॅप्टरवर आतापर्यंत कशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारले आहेत, की 2013 पासून ते 2019 पासून पर्यंत आयोगाने ह्यावर कुठले कुठले क्वेश्चन विचारले आहेत, ते कशा प्रकारे विचारले आहेत, मग 2 ते 3 चॅप्टरचे एकत्र करून विचारले आहेत का, आणि त्यानंतर मग ते पुस्तक वाचणं आणि कट टू कट पुस्तक न वाचता फक्त तेवढे पॉइंट्स एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने प्रिपेअर करणं हे खूप जास्त महत्वाचं आहे. मग ह्याला आपण स्मार्ट स्टडी म्हणू. तर आपण म्हणतो की स्मार्ट स्टडी करायचं म्हणजे काय करायचं, तर लाईन बाय लाईन पुस्तक न वाचता ते टू दी पॉइंट वाचायचं आणि महत्वाचं त्यातनं घ्यायचं. हे हे खूप महत्वाचं आहे आणि हे मी 2019च्या परीक्षेमध्ये केलं आणि हे खरंच खूप कामं आलं मला. व्हेरी गुड. श्रद्धाजी, कसं होतं, एमपीसी मधून कलेक्टर होणं ही काही सोपी गोष्ट नाही, किंवा डीवायएसपी ची पोस्ट मिळवणे किंवा ज्या वरच्या क्रीम पोस्ट आहेत ते जेन्युनली सहज मिळणं शक्य नाही आपल्याला. त्यासाठी काहीतरी वेगळे एफर्ट्स करावे लागतात. त्यासाठी तुमचा जो डेली शेड्यूल आहे तो जेन्युनली तुम्ही फॉलो केला पाहिजे. सो तुमचा असा कुठला परफेक्ट प्लॅन होता दिवसभराचा, की तुम्ही दिवसभरात नेमकी तुमच्या स्ट्रॅटेजीमध्ये किती घंटे अभ्यास करायचा? मग त्या अभ्यास करण्यामध्ये फक्त रिडिंगच असायचे की नोट्स रायटिंग असायच्या, की रिडिंग करता करता तुम्ही करंट अफेअरची त्याला जोड देत असायचे? व्हॉट वॉज अ डेली शेड्यूल ऑफ युअर्स? तुमचं डेली शेड्यूल कसं होतं या प्रक्रियेमध्ये असताना? सर माझं डेली शेड्यूल असं होतं की शेवटच्या 1 वर्षाचं मी सांगेल फक्त, की जेव्हा मला डीसीची पोस्ट भेटली तेव्हाचं शेअर करेन मी स्पेशली, की माझ्या डेली शेड्यूलमध्ये मी मॉर्निंगला 8 वाजता रिडिंगला येत होते. त्याच्या आधी मी घरी लवकर उठून योगा, प्राणायाम वगैरे हे सगळ्या गोष्टी करत होते आणि त्यानंतर 8ला रिडिंगला आल्यानंतर मी अर्धा पाऊण तास मी पहिले मेडिटेशन करत होते. त्यानंतर माझ्या अभ्यासाला सुरुवात होत होती आणि वेल मॅनेजमेंट मला असं वाटतं की पाहिजे आपल्या अभ्यासामध्ये. जसं की मी मॅनेजमेंट करून ठेवत होते की पुढच्या आता 4 महिन्यांनी एक्झाम असेल, तर त्या पूर्ण 4 महिन्याचं माझं शेड्यूल काय असेल, की मला अभ्यास 2 महिने करायचा आहे. शेवटचे 2 महिन्यातलं पहिल्या 1 महिन्यामध्ये मला एक रिव्हिजन करायची आहे. परत शेवटच्या महिन्यामध्ये परत एक रिव्हिजन करायची आहे. प्लस क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचे आहे. असं मॅनेजमेंट माझं असायचं. त्यानंतर मग मी दिवसातले 2 सब्जेक्ट घेत होते प्रिपेअर करण्यासाठी, की कारण माइंडला पण थोडंसं चेंज मिळतो. सब्जेक्ट चेंज केल्यानंतर माइंड सुद्धा रिफ्रेश होतो आणि परत आपल्या दिवसाची सुरुवात कुठेतरी नवीन होते. त्यामुळे मी 4 तास एक सब्जेक्ट घेत होते, दुसरे 4 तास दुसरा सब्जेक्ट घेत होते. प्लस ॲडिशन ह्याच्यामध्ये अशी होती, की जर प्रिलिम्सचा अभ्यास करत असाल, तर प्रिलिम्सचा अभ्यास करताना डेली 2 तास सीसॅटला देणे आणि जर मेन्सचा अभ्यास करायचा असेल, तर डेली 2 तास हे ग्रामरला देणे आणि ग्रामर आणि रायटिंग स्किल ह्या गोष्टींसाठी देणं खूप महत्वाचं आहे. तर हे मी करत होते आणि हे करताना मीनवाईल क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणं, त्यासोबतच आयोगाचे क्वेश्चन्स बघणं, हे गोष्ट करत राहणं खूप महत्वाचं आहे. आणि ही जी स्ट्रॅटेजी आहे की पूर्ण
प्रिलिम्सचे 3 ते 4 महिने, त्यानंतर मेन्सचे 5-6 महिने आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यूचे 3 महिने. हे सगळं कॉन्स्टंट करण्यासाठी आपल्याला एक खूप आपल्यामध्ये असं बैठक तयार झाली पाहिजे, की करेक्ट. दिवसातनं किती तास अभ्यास करायचा हा क्वेश्चन करेक्ट. खूप जण विचारतात. तर मला असं वाटतं, की 8 तास, 10 तास अभ्यास हा सफिशियंट झाला. त्याच्याशिवाय आपण 8 ते 10 तास अभ्यास हा डेस्कवर बसून करू शकतो. त्याशिवाय आपण जेव्हा मित्र-मैत्रिणींमध्ये असतो, तेव्हा अनेकदा मी असं बघते, की मुलं चहाला जातात, 1-1 तास चहाला वेळ घालवतात. हा अनफ्रुटफुल वेळ वेळ आहे. ह्याच्यामध्ये काहीच साध्य होत नाही. तो करेक्ट. तिथे तुम्ही 15 मिनिट करा. त्या 15 मिनिटामध्ये पण तुम्ही चांगलं चांगलं डिस्कशन करा. जसं की आमचा ग्रुप होता, डिस्कशनचा ग्रुप होता. आम्ही खूप टू दी पॉइंट डिस्कशन करत होतो. डिस्कशनमध्ये अवांतर सब्जेक्ट न घेणं असेल आणि जो चहाचा वगैरे वेळ असेल, आपला टी टाईम असेल, त्या वेळेमध्ये मग अभ्यासाचं बोलणं असेल किंवा शब्दांचं पाठांतर करणं असेल. आर्टिकल्सचं बुक आम्ही एक छोटंसं बुक सोबत कॅरी करत होतो आमचा ग्रुप आणि ते आर्टिकल्स आम्ही पाठ करत होतो. सो तुम्ही 8 ते 10 तास अभ्यास केला तो पण सफिशियंट असतो आणि तो प्रामाणिकपणे स्वतःचे 100% देऊन मन लावून करणं हे जास्त इम्पोर्टंट असतं. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. म्हणजे चर्चेचं रूपांतर गप्पात नाही झालं पाहिजे. अतिशय सुंदर मुद्दा आहे आणि ही प्रक्रिया आपण मी तर खूप दिवसापासून ऑब्झर्व करत आहे की मुलं एकदा चहाला जर गेली तर तिकडे ते चर्चाच्या नावाखाली चर्चा 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 कन्व्हर्टेड इंटू त्यांच्या गप्पा आणि चर्चेचं रूपांतर गप्पा झाल्यानंतर जो विषय भरकटला जातो. अतिशय मुद्दा सुंदर आहे हा. श्रद्धा, या प्रक्रियेमध्ये तुम्ही सुद्धा एक दोनदा अपयश पाहिलेलं आहे. साहजिकच अपयश हे कुणाला नको असणारी गोष्ट आहे. थोडंसं फ्रस्ट्रेशन येतं, नकोसं वाटतं, ताणतणाव वाटतो. पण तरी कुठेतरी एक सॉफ्ट कॉर्नर आपल्या हृदयामध्ये असतो की येस, जरी मला फेल्युअर आलं तर आय डोंट गिव्ह अप, मी सोडणार नाही आणि याच्यावरती मी ओव्हरकम करणार आहे. एक इच्छाशक्ती मनात असते. तर तुम्हाला जेव्हा असं काही फ्रस्ट्रेशन कधी आलं का, आणि जर आलं असेल तर हाऊ डिड यू ओव्हरकम इट, त्याच्यावरती तुम्ही कसं प्रभुत्व मिळवलं? सर, ही जी प्रोसेस आहे 3 ते 4 वर्षाची, सलग एम-पी-एस-सीची, ज्या मुलांना पहिल्या प्रयत्नात यश मिळतं, अनेक मुलांना पहिल्या प्रयत्नातच क्लास 2 ची पोस्ट मिळते, नंतर दुसऱ्या-तिसऱ्या प्रयत्नामध्ये क्लास 1 ची पोस्ट मिळते. ती खूप छान गोष्ट आहे. पण असे फक्त 1-2% लोकं असतात. करेक्ट. मग इतर लोकांचं काय? मग जसं की मी माझं सांगेल, की मी 2015 पासून एक्झाम देते आहे आणि 2015 ला सुद्धा मी प्रिलिम्स, मेन्स इंटरव्ह्यू पर्यंत गेले. 16 ला सुद्धा प्रिलिम्स, मेन्स इंटरव्ह्यू पर्यंत गेले. 17 ला सुद्धा मी प्रिलिम्स, मेन्स इंटरव्ह्यू पर्यंत गेले. मग 17 ला सुद्धा माझा रिझल्ट आला नाही. 17 ला माझा रिवाइज लिस्टमध्ये सीईओ पोस्टचा रिझल्ट आला. त्यानंतर 18 ची मी प्रिलिम्स फेल झाले. जस्ट एका मार्काने मी प्रिलिम्स फेल झाले होते 2018 ची. आणि हे सगळं सहन करायचं. मग ह्या ड्युरेशनमध्ये कुठेतरी एस-टी-आयचे 2 ते 3 माझे एस-टी-आयचे रिझल्ट 1-2 मार्कांनी गेले. एस-ओचे रिझल्ट 1-2 मार्कांनी गेले. एक्साईजचे रिझल्ट माझे 1-2 मार्कांनी गेले. म्हणजे असे थोडे नाही, मी खूप सारे अपयश बघितले आहे या प्रवासामध्ये 4 वर्षाच्या. आणि प्रत्येक वेळेस मी स्वतःला हेच सांगायची, की नाही, हे प्रत्येक अपयश हे तुला स्ट्रॉंग करत आहे. येस. आतून तुला स्ट्रॉंग बनवत आहे. कारण की अधिकारी म्हणून गेल्यावर तिथे रेड कार्पेट नाहीये, की आल्यावर लोकं तुमचं वेलकम करणार नाहीये. आओ बहारो, फूल बरसाओ, असं तर काही नाहीये. प्रत्येक वेळेस तुम्हाला काम करताना अडचणीच येणार आहे. खूप वेळेस तुम्हाला काम करताना समोरून दबाव पण निर्माण होऊ शकतो, अपयश पण येऊ शकतं. मग ही सगळी त्याची प्री तयारी आहे. असं असं मी प्रत्येक वेळेस स्वतःला सांगत होते. आणि मी स्वतःची एक स्ट्रॅटेजी डेव्हलप करून घेतली होती, की प्रत्येक रिझल्ट गेल्यानंतर मी एखादा कोर्स करून येत होते. एखादा आध्यात्मिक कोर्स असेल किंवा मेडिटेशनचा कोर्स असेल. मग ह्या 4 वर्षाच्या प्रवासादरम्यान मी अनेक कोर्स केले. जसं की मी 2 वेळेस विपश्यना केली. त्यानंतर मी वाय-एल-टी-पीचा कोर्स केला, आर्ट ऑफ लिव्हिंगचा. नंतर हॅपीनेस कोर्स केला. ज्ञानयोग ध्यान शिबिर मी 2 वेळेस केलं. मग हे सगळे कोर्स करून मी स्वतःला रिफ्रेश ठेवत होते आणि स्वतःला मोटिव्हेट ठेवत होते. आणि मला असं वाटतं, की इतरांकडे आपण जाऊन त्यांच्याकडनं सहानुभूती घेण्यापेक्षा सेल्फ मोटिव्हेशन हे कधी पण बेटरच आहे. येस. 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 इतरांचे अनुभव घेण्याची पण आवश्यकता नाहीये त्यासाठी तुम्हाला. आणि सेल्फ मोटिव्हेट ठेवणं खूप खूप महत्वाचं आहे. ह्यासोबत चांगले बुक्स वाचणं असेल, चांगले कोट्स वाचणं असेल, चांगले सॉन्ग्स ऐकणं असेल, जसं की इन्स्पिरेशनल सॉन्ग्स असेल. माझं तर डेली रुटीनच होतं, की संध्याकाळी 7 वाजता मी बरोबर 2 ते 3 इन्स्पिरेशनल सॉन्ग ऐकत होते आणि पुन्हा 7च्या नंतर रात्री 11, 11:30 पर्यंत अभ्यासाला मी स्वतःला तयार करत होते. ते इन्स्पिरेशनल सॉन्ग्स ऐकून.
सो प्रत्येक गोष्ट ही तुम्हाला एनर्जी देत असते. ह्या प्रत्येक गोष्टीमधनं पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन स्वतःला टिकवायचं असतं ह्या प्रवासामध्ये, असं मला वाटतं. येस, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की आपल्या अभ्यासासोबत आपल्याला अवांतर गोष्टीची सुद्धा गरज असणं, म्हणजे युअर स्टडी इज नथिंग बट अ कम्प्लीट डाएट. एक परिपक्व आहार असला पाहिजे आपला अभ्यास. अतिशय सुंदर असा मुद्दा होता हा. मॅडम, आता मुलांना एमपीसीच्या प्रक्रियेत आल्याच्या नंतर काही विषय सोपे जातात, पण एक सगळ्यांना जास्त भेडसावणारा प्रिलिम्स परीक्षेमध्ये कधी कधी विज्ञान असा सब्जेक्ट आहे, इकॉनॉमिक्स असा सब्जेक्ट आहे, पॉलिटी असा सब्जेक्ट आहे. तर मुलांना इकॉनॉमिक्स किंवा पॉलिटी आणि विज्ञान या विषयासाठी काही स्पेशल टिप्स आपल्याला देता येतील का, की या विषयांचा अभ्यास कसा केल्यास अधिक चांगले मार्क्स मिळू शकतात? सर मी पॉलिटी बद्दल सांगते पहिल्यांदा, की पॉलिटीच्या कॉन्सेप्ट क्लिअर महत्वाचा आहे. पॉलिटीच्या आर्टिकल्स पाठ असणं खूप महत्वाचं आहे. पॉलिटीच्या नोट्स काढून पॉलिटीचं वारंवार रिव्हिजन करणं पण तेवढंच महत्वाचं आहे. आता इकॉनॉमिक्स साठी झालं तर इकॉनॉमिक्सचे क्वेश्चनचा ट्रेंड जर आपण लास्ट 2 to 3 इयर्स पाहिला, तर 2 ते 3 चॅप्टरचा मिळून आयोग एकच क्वेश्चन तयार करतो. आणि त्या क्वेश्चन मध्ये पण एवढे ऑप्शन असतात की ए पासून ते ई पर्यंत, कधी कधी एफ आणि जी पर्यंत सुद्धा आयोग जातो. करेक्ट, करेक्ट. सो हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचं असेल तर कॉन्सेप्ट क्लिअर असणं इकॉनॉमिक्सचे खूप खूप महत्वाचे आहे. की इकॉनॉमिक्सची लिंक असते, की भाववाढची लिंक असते बेरोजगारीची लिंक असते जीडीपीशी. ही लिंक कशा प्रकारे असते हे सगळं समजून घेणं इकॉनॉमिक्स खूप महत्वाचं आहे. आणि सेम प्रकार सायन्स सोबत आहे, की सायन्स सोबत आपले स्टेट बोर्ड रीडिंग असेल किंवा एनसीईआरटीचे बुक्स रीडिंग असेल, जास्तीत जास्त क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणं असेल, एमसीक्यू सॉल्व्ह करणं असेल, ही मास्टर की आहे मला असं वाटतं की ह्या 3 सब्जेक्टची. या विषयांचा अभ्यास करण्यासाठी समजा आपल्याला काही तुम्ही सुद्धा ऑनलाईन काही सिरीजचा किंवा ऑनलाईन काही वेबसाईटचा वापर फायदा झाला का तुम्हाला? ऑनलाईनचा काही फायदा होतो आपल्या स्पर्धा परीक्षेसाठी? काही रेकॉर्डेड लेक्चर्स वगैरे? हो सर, नक्कीच फायदा होतो ऑनलाईन लेक्चर्सचा. जसं की जेव्हा मी सांगितलं आधी, की जेव्हा आपल्याला अवांतर वेळ वेळ असतो, फावला वेळ असतो, की जेवताना विनाकारण आपण 1 तास घालवतो अनेकदा. त्या 1 तासामध्ये आपण व्हिडिओ रेकॉर्डिंग ऐकत बसतो किंवा ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकत बसतो, तर खूप चांगलं त्याचं युटिलायझेशन होऊ शकतं. त्याच्याशिवाय आता लॉकडाऊनमध्ये अनेक मुलांकडे बुक्सही अवेलेबल नाहीयेत. सो मुलांनी जर ते ऑडिओ व्हिडिओ ऐकले त्याचा सुद्धा फायदा होऊ शकतो. जसं मी हिस्ट्रीचे सुद्धा व्हिडिओ ऐकले होते आणि इंग्लिशचे सुद्धा चांगले अकॅडमीचे मी व्हिडिओ ऐकले होते. पुण्याची अकॅडमी होती एक ती. त्याचे व्हिडिओ ऐकले होते आणि याचा खूप फायदा होतो मला असं वाटतं. पण त्याच्यासाठी एक पर्टिक्युलर वेळ देणं खूप महत्वाचं आहे. जसं की आपण फक्त ऑनलाईन लेक्चर्सवर डिपेंड राहून चालत नाही. सगळ्यात जास्त नॉलेज हे रेफरन्स बुक्समध्येच असतं आणि रेफरन्स बुकशिवाय कोणीही पास होऊ शकत नाही असं मला वाटतं. आणि राहिला प्रश्न WhatsApp, Telegram ह्याच्यावर अनेक ग्रुप्स आहेत. त्या ग्रुप्समधनं अनेक नॉलेज शेअरिंग सुद्धा होते. तर आपण त्याच्यामधलं चांगलं चांगलं कंटेंट घेतलं पाहिजे. पण दिवसातला फक्त हाल्फ अँड आवर इट्स ओके. त्यापेक्षा जास्त वेळ देण्याची आवश्यकता नाही. करेक्ट. मॅडम, तुमच्यासाठी एक अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, किंवा जे काही व्ह्युअर्स आपल्याला पाहणार आहेत, ऐकणार आहेत, त्यांच्या सुद्धा एक आपुलकीचा क्वेश्चन असा असणार आहे की एमपीसी आता नवीन एंट्री करणारे काही मुलं असतील, 2020-21 साठी काही मुलं तयारी करणार असतील, किंवा महाराष्ट्रामध्ये आता गावागावात ग्रामीण ग्रामीण भागामध्ये एमपीसी बद्दलची चांगली जागरूकता झालेली आहे की आपला सामान्य मुलगाही आता अधिकारी होऊ शकतो. अशा नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय सुचवाल की तुम्ही हाऊ टू डू दॅट यू कॅन गेट इट? कसं कराल जेव्हा तुम्हाला नक्की यश मिळेल? तर जे नवीन येणारी मुलं आहेत त्यांचं हुशार मुलं, मेहनती मुलं वगैरे त्यांचं ऑलवेज वेलकम आहे एमपीएससी मध्ये. आणि मुलांनी एमपीएससी मध्ये येण्याचा डिसिजन हा खूप विचारपूर्वक घ्यावा असं मला वाटतं. कारण जर आपण एमपीएससी मधला सक्सेस रेशो पाहिला तर हा 2 to 3% आहे. मे बी त्याच्यापेक्षा कमी सुद्धा असू शकतो. करेक्ट. तर आणि मग बाकीच्या 98% मुलांचं काय? त्यांच्या करिअरचं काय? ते तर आयुष्यातली महत्वाची 4 वर्ष, 5 वर्ष खर्ची करतात. करेक्ट. अनेकदा त्यांचे महत्वाचं करिअर सोडून ते इकडे येतात. आणि ग्रामीण भागामधली मुलं तर खूप त्यांचा तर प्रश्न असतो की फायनान्शियल प्रॉब्लेम असते त्यांची. आणि अनेक मुलं हे शेतजमीन विकून आई-वडील मुलांना इकडे पाठवतात अभ्यास करण्यासाठी. सो हे कुठेतरी एमपीएससीचा दिवसेंदिवस अवघड चाललं आहे की जागा कमी आहेत आणि कॉम्पिटिशन वाढत चालली आहे एमपीएससी मध्ये. सो करेक्ट. मुलांनी इकडे येताना मला असं वाटतं की स्वतःशी प्रामाणिकपणे 3 ते 4 प्रश्न विचारावे की खरंच मी पास होऊ शकतो का किंवा होऊ शकते का? माझ्यामध्ये ते करण्याची ॲबिलिटी आहे का? तेवढे एफर्ट्स देण्याची माझी तयारी आहे का? 3 ते 4 वर्ष मी माझ्या आयुष्यातली खर्ची करू शकते का?
आणि त्यासोबतच हे पण खूप महत्वाचं आहे विचारणं स्वतःला की आपली पर्सनॅलिटी त्या जॉबसाठी सुटेबल आहे का? कारण करेक्ट. की असं खूपदा होतं की मुलं येतात, प्रशासनात येतात, 2 ते 3 वर्ष जॉब करतात आणि मग त्यांना टेन्शन येतं, फ्रस्ट्रेशन येतं, की सारख्या होणाऱ्या बदल्या असेल किंवा काय असेल, त्यामुळे त्यांना असं वाटतं की आपला डिसिजन चुकला, आपण त्याच फील्डमध्ये राहिलो असतो तर चांगलं झालं असतं. इकडे टेन्शन, फ्रस्ट्रेशन खूप आहे. सो ते पण कुठेतरी स्वतःला त्यांनी स्वतःची पर्सनॅलिटी टेस्ट केली पाहिजे. की आपण हे सगळं बिअर करू शकतो का आल्यानंतर सुद्धा. त्यासोबतच एक चांगला कॉन्टेक्स्ट ठेवून एमपीएससी मध्ये येणं खूप महत्वाचं आहे, की एमपीएससी मध्ये येताना फक्त आपण एक जॉबचा सोर्स किंवा इकॉनॉमिक सोर्स म्हणून एमपीएससी ला पाहिलं नाही पाहिजे आणि फक्त इकडचं रेड कार्पेट किंवा लाल दिव्याची गाडी एवढं फक्त बघून मुलांनी एमपीएससी मध्ये खरं तर येऊ नये. त्यांच्या आयुष्यातली महत्वाची काही वर्ष खर्ची होऊ शकतात. पण जर त्यांची 100% देऊन मेहनत करण्याची तयारी असेल प्रामाणिकपणे, सो त्यांनी नक्कीच यावं. करेक्ट. अशामध्ये आपला सक्सेस रेशो बद्दल श्रद्धाजी तुम्ही बोलले की पॉईंट मध्ये रेशो आहे सक्सेस किंवा 1 पॉईंट मध्ये 2 पॉईंट मध्ये, पण 98% मुलांचं काय? पण यामध्ये सुद्धा असे काही मुलं आहेत की ते अगदी 1-2 मार्काने नापास होतात. आता आपण नापास शब्द हा वापरणं चुकीचं आहे का यशामध्ये आणि अपयशामध्ये 1-2-3 मार्काचा फरक आहे. 2-3 मार्क कमी असल्यामुळे कोणी नापास होत नाही. तर अशा विद्यार्थ्यांनी 2-3 मार्क आपल्याला का कमी पडले या या मुद्द्यावरती त्या विद्यार्थ्यासाठी तुम्ही काय सांगाल की त्यांना कसं बुस्टअप करता येईल तुम्हाला की जे 1-2 मार्कांनी कमी पडले आपण त्यांना फेल्युअर म्हणणार नाही. खूप छान आहे सर हे, की जे मुलं 1-2 मार्कांनी कमी पडतात पास होण्यासाठी, त्यांना 1-2 मार्क्स कमी पडतात. मी स्वतः ह्या फेजमधनं खूप खूप वेळेस गेलेली आहे. एसटीआय मध्ये, एसओ मध्ये मला 1-2 मार्क्स माझी पोस्ट जात होती. पण मला असं वाटतं, की तेव्हा आपण फेल नसतो. आपल्याला पास होण्यासाठी जेवढे एफर्ट लागतात, ते एफर्ट्स घेण्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडलेला असतो. करेक्ट. म्हणजे आपण स्वतः नापास नसतो. आपले एफर्ट्स फेल होतात, आपली पद्धती फेल असते. तेव्हा मग आपण काय करायला पाहिजे, की पुन्हा चेक करायला पाहिजे, की ज्या पद्धतीने मी अभ्यास करते आहे, ती ती पद्धत आपली सुधारायला पाहिजे. त्याच्यामध्ये काही अजून ॲडिशन करण्याची काही आवश्यकता आहे का? जास्तीचा अभ्यास करण्याची काही आवश्यकता आहे का? ते करण्याची आवश्यकता आहे का? ते करायला पाहिजे मुलांनी. आणि जे मुलं 1-2 मार्कांनी, 4 मार्कांनी, 10 मार्कांनी आउट होतात ह्यामधनं लिस्टमधनं, त्या मुलांनी तर मला असं वाटतं, की कधीच सोडायला नाही पाहिजे. कारण की एक पारंपरिक आपण एक गोष्ट नेहमीच ऐकत आलो आहे, की एक खाण असते आणि त्या खाणीमध्ये एक व्यक्ती हा खोदकाम करत असतो आणि ती सोन्याची खाण असते आणि तो व्यक्ती ते खोदत, खोदत, खोदत खूप खाणीच्या जवळ येतो आणि हे सगळं खोदताना ते खूप नैराश्यामधनं जातो, त्याला खाण लागत नाही आणि मग त्याला असं वाटतं, की इथं खाणच नाहीये सोन्याची आणि तो खूप जवळ आलेला असताना तिथनं परत दूर चालला जातो. तो लेफ्ट करून टाकतो ती गोष्टीला. तर मला असं वाटतं की एमपीएससी पण तसंच आहे. ज्या मुलांची 1-2 मार्क्सने पोस्ट जाते, तर ते खूप यशाच्या जवळ आलेले असतात आणि ॲट दॅट पॉइंट जर त्यांनी सोडलं, तर ते खूप मोठा स्वतःचा लॉस करून बसतात. कदाचित अजून एखादी परीक्षा दिल्यानंतर त्यांना ती पोस्ट मिळूही शकते. तर त्यांनी तिथे ते सोडायला नाही पाहिजे आणि त्यांचे एफर्ट्स त्यांना ते सोनं अ, अ, सापडेपर्यंत त्यांनी त्यांचे एफर्ट्स कंटिन्यू ठेवले पाहिजे. करेक्ट. म्हणजे यू मीन दॅट की वन स्टेप अहेड आणि यू आर सक्सेसफुल. एक पाऊल पुढे आणि तुम्ही येस सर. यशस्वी नक्की होऊ शकतात. अतिशय महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडला मॅडम इथे, की आपण गिव्हअप नाही केलं पाहिजे, सोडलं नाही पाहिजे, कंटिन्यू आपले एफर्ट्स ठेवले पाहिजेत. तर माझा एक तुमच्यासाठी अतिशय एक शेवटचा प्रश्न असेल, कारण तुम्ही अतिशय तुमच्या वेळात वेळ काढून तुम्ही ह्या इंटरव्ह्यू देत आहात, की अकॉर्डिंग टू युअर माइंड तुमच्या मतानुसार की यशाचं नेमकी सूत्र काय असलं पाहिजे किंवा कुठल्याही एमपीसी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कुठला तुमच्याकडे कान मंत्र आहे, काय त्यांना सजेस्ट करणार की ह्या गोष्टी पाळा जेणेकरून तुम्ही सामान्य जरी असाल तरी यश मिळवू शकता? सर मला असं वाटतं की एमपीएससी करताना अ, स्वतःचे 100% प्रामाणिक प्रयत्न करणं, अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. स्वतःच्या अभ्यासासोबत प्रामाणिक राहणं खूप महत्त्वाचं आहे. संयमी राहणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासोबतच अ, मला असं वाटेल की राइट डायरेक्शननी एफर्ट्स घेणं हे करेक्ट. हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. राइट डायरेक्शननी एफर्ट्स घेणं पण खूप महत्त्वाचं आहे. पॉझिटिव्ह थिंकिंग हे मुलांमध्ये पाहिजे. प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला त्यातनं काहीतरी शिकण्याची मुलांमध्ये प्रवृत्ती पाहिजे. जसं की आपण स्वतःचं नेचर हे पोरस नेचर ठेवलं पाहिजे, की सगळ्यांकडनं आपल्याला जे मिळेल ते चांगल्या गोष्टी आपण शिकत गेलं पाहिजे. तर एमपीएससी करणाऱ्या मुलांमध्ये एक देण्याची प्रवृत्ती पण पाहिजे, की त्यांनी स्वतःमध्ये आपले नोट्स शेअरिंग असेल किंवा आपलं नॉलेज नॉलेज जे असेल ते नॉलेज पण त्यांनी शेअर केलं पाहिजे.
कारण ऑब्व्हियसली नॉलेज शेअर केल्यानेच वाढतं. मग ह्या काही बेसिक गोष्टी असेल की डिटर्मिनेशन असेल, अ, हे सगळं खूप महत्वाचं आहे त्यांच्या थ्रू आउट एमपीएससीच्या जर्नीमध्ये. व्हेरी गुड. अतिशय छान मुद्दा सांगितला की एमपीएससी करणारे जे कोणी नवीन आपल्याला विद्यार्थी ऐकत आहेत किंवा जे कोणी थोड्या थोड्या गुणांनी कमी पडलेले विद्यार्थी आहेत जे आपल्याला आता ऐकणार आहेत किंवा ऐकत असतील की त्यांच्यासाठी हा खूप महत्वाचा मुद्दा आहे की स्पर्धा परीक्षा करताना संयम खूप महत्वाचा आहे. तुमचं पेशन्स म्हणजे ज्याला आपण म्हणतो खूप गरजेचं आहे. स्मार्ट वर्क गरजेचं आहे. तुमच्याकडे डेडिकेशन असलं पाहिजे आणि एक राईट गाईडलाईन्स, योग्य मार्गदर्शन असण्याची तेवढीच गरज आहे. अतिशय सुंदर असे मुद्दे आहेत. जे कोणी व्ह्युअर्स आपल्याला ऐकतात त्यांनी सुद्धा हा पॉईंट अतिशय महत्वाचा आहे, लक्षात ठेवा की संयम, सातत्य ह्या गोष्टी तुमच्या यशामध्ये खूप महत्वाचे ठरू शकतात. युअर जर्नी स्टार्टेड फ्रॉम नथिंग अँड वन डे यू आर एव्हरीथिंग, अशा पद्धतीची ही प्रक्रिया आहे जी की श्रद्धा मॅडमने अतिशय अपयशाला पाहून या यशाच्या सर्वोत्तम शिखरापर्यंत पोहोचलेला आहे. श्रद्धाजी, जाता जाता एक शेवटचा क्वेश्चन असा आहे की तुम्ही मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे तुम्ही एसटीआयच्या परीक्षेला कमी पडलात, एएसओच्याही परीक्षेला कमी पडलात. या परीक्षेत तुम्ही कमी पडलात किंबहुना नापास झालात, ह्या गोष्टी तुम्हाला काहीतरी मोठं घेऊन करून देणार आहेत किंवा काहीतरी मोठं मिळून देणार आहेत, अशी कधी भावना तुमच्या मनात जागृत झाली होती का की मी इथं फेल झाले बट आय एम नॉट ऍक्च्युअली फेल्युअर, मला याच्यापेक्षा काहीतरी मोठं मिळणार आहे, अशी काही अपेक्षा किंवा मनात विचार येत होते? हो सर, असे विचार येत पण होते आणि ते यायलाही पाहिजे आणि जर नाही आले तर ते आपण आणायलाही पाहिजे खरं व्हेरी पाहिलं गुड. तर. कारण कारण जर आपल्याला पुढची परीक्षा द्यायची असेल तर आपण नैराश्यातून परीक्षा तर देऊ शकत नाही. मी नेहमी एक स्वतःशी एक विचार करते की अ, मला जे पाहिजे ते कदाचित नाही मिळणार, पण जे माझ्यासाठी योग्य असेल ते मला नक्कीच मिळेल. वा. आणि मला असं वाटतं की ते ते कुठेतरी खरं झालंय आता, की जे माझ्यासाठी योग्य आहे ती पोस्ट मला मिळालेली आहे. आणि अजून एक की मी स्वतःशी प्रामाणिक राहिले आणि स्वतःवर माझा प्रचंड विश्वास होता आणि तो आहे पण आताही आहे, की एक ना एक दिवस तर मी नक्की होणार. ठीक आहे की मला वेळ लागत आहे, माझे एफर्ट्स कमी पडत आहेत, माझ्या चुका होत आहेत, पण मी त्या चुकांवर काम करायला चालू केलं होतं. त्यामुळे स्वतःवर एक विश्वास होता की नक्की कुठली ना कुठली तर पोस्ट नक्कीच मिळणार आहे. व्हेरी नाईस श्रद्धाजी, की तुम्ही अतिशय सुंदर माहिती सांगितली की मला जे हवं आहे ते पेक्षा मी ज्याच्याच पात्र आहे त्या गोष्टी मला मिळाव्यात. अतिशय सुंदर मुद्दा सांगितला तुम्ही. आणि यावरती मला हो एक वाक्य सुद्धा आठवलं की विश्व की हर बेहतरीन चीजों के लिए समय लगता है, कि अगर किसी चीज को आप बेहतरीन करना चाहते हो तो उसके लिए टाइम जरूर लगेगा. अतिशय सुंदर असे तुमच्यासोबत चर्चा आणि तुम्ही खूप खूप सुंदर असं या नवीन जनरेशनला किंवा जे स्पर्धा परीक्षेत येऊ इच्छितात त्यांना मार्गदर्शन केलं श्रद्धाजी. आणि अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवरती तुम्ही आला, तुमचं खूप खूप स्वागत. आणि तुम्ही तुमच्या मौल्यवान अशा वाणीतून, मौल्यवान अशा वेळेतून आम्हा सर्वांचं अतिशय तुम्ही सुंदर असं मार्गदर्शन तुम्ही आम्हाला दिलेलं आहे, विद्यार्थ्यांना दिले आहे. आणि तुमच्या कार्यासाठी, उद्याच्या तुमच्या फ्युचरसाठी आणि उपजिल्हाधिकारी पदावरून जिल्हाधिकारी पदाच्या प्रमोशनसाठी आत्ताच तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये खूप खूप शुभेच्छा देतो. आणि तुम्ही अनअकॅडमीला वेळ दिल्याबद्दल तुमचं खूप आभार मानतो. प्रेक्षकांच्या वतीने जे काही व्ह्युअर्स आहेत त्यांच्या वतीने मी तुमचा आभार मानतो. आणि तुम्हाला जिल्हाधिकारी पदावरती काम करण्यास आणि तुमच्या हातून उत्कृष्ट असे काम व्हावं, उत्कृष्ट असं लोकांना मार्गदर्शन मिळावं. आणि अपेक्षा करूया की जो कोणी विद्यार्थी तुमच्या संपर्कात येईल तुम्ही नक्की त्यांना अशाच पद्धतीने मार्गदर्शन कराल अशी अपेक्षा ठरतो. आणि आजच्या सेशनसाठी मी इथंच थांबतो. तुमचं पुनश्च एकदा खूप खूप आभार, धन्यवाद अँड कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. बाय बाय. थँक्यू व्हेरी मच. बाय. बाय. हो बाय.